मी शेंगा तोडालेलं बघून तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की अजून कशा काय शेंगा तोडायचे राहिलेत, सांगते का राहिले आहे. त्याच्या आधी आम्ही सकाळी लवकर आवरून शेतात चाललो होतो. अमावस्या होती. शेताच्या साईडलाच मरगुबाईचं एक मंदिर आहे, तिथं नैवेद्य पण दाखवायचं होता. मग येताना मी सोबत दही भाताचा नैवेद्य आणला होता. पहिला मी तिथं गेलो, देवाच्या पाया वगैरे पडलो, नैवेद्य दाखवला आणि नंतर मग शेतात जायचं म्हटलं, कारण की शेतात भरपूर कामं चालू होती. मला एकच माझी एक्साइटमेंट वेगळीच होती, कारण की मी जो 15 दिवस झालं मी लसूण लावला होता माझ्या हाताने आणि मला तो केवढा झाला आहे ते बघायची एवढी उत्सुकता झाली होती ना. पहिल्यांदा गेल्या मी लसूण बघितला आणि खरंच सांगते माझा लसूण एवढा छान आला होता ना, म्हणजे जसा आला होता तसाच आला होता, पण कसं जरासा पातळ झाला होता. पण कोणतंही आपण केलेलं काम बघून आणि ते छान झालं असेल तर मनाचं समाधान आनंद काय वेगळाच असतोय. त्याच्यानंतर आम्ही गेलो शेडमध्ये शेंगा आमच्या पप्पांनी उपडून टाकल्या होत्या, तोडायच्या राहिल्या होत्या आणि अजून उपसायच्या पण राहिलेल्या होत्या. मग आधी साहेब काय म्हटले, आधी ज्या रानात शेंगा आहेत नाही तिथं जायचं आणि तिथं किती उपसायचे राहिलेत ना ते बघायचं. म्हणून आम्ही वरच्या रानाकडे निघालो आणि आमचा हा मोत्या बघा कसा आमच्या पुढं आम्हाला वाट दाखवत होता. नंतर आम्ही त्या रानामध्ये गेलो बघा आणि रान बघून तुम्ही म्हणसाला हे काय, हा काय प्रकार. आम्हाला शेंगा शोधायला लागत होत्या, कारण की एवढं गवत आणि सगळं झालं होतं आणि कुसळं तर एवढी होती, पायाला एवढी टोचत होती. खाण्यापुरत्या शेंगा काढल्या, कारण की साहेब म्हटलं ह्याच्यात काय दम निघायचं नाही. नंतर खाण्यापुरत्या शेंगा घेतला. माझ्या आधी ह्या तिघांनी पळ काढला होता बघा पुढं. नंतर मग जाऊन घरी ज्या शेंगा उपसल्या होत्या त्याच जाऊन तोडायच्या म्हटलं. खाण्यापुरत्या शेंगा घेऊन गेलो घरी. नंतर आम्ही येताना फुल तयारीतच आलो होतं बघा, दुकानातून खाऊ घेऊन आलो होतो. मग तिथं खाऊ खाल्ला, नंतर मग शेंगा तोडायला गेलो. सांगू का, मला तर मळ्यात काम करायला आवडते. काही जर म्हणतात की मळ्यात काम करते, आपण लग्नाच्या टायमाला जमीन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे म्हणते. मग आपल्या शेतात काम करायला कसली आली याला. मी शेंगा तोडोपर्यंत साहेबांनी म्हणजे साईडलाच एक बोराची बाग होती, तिथून बोर बघा कसली भारी आणली होती. खरंच हा आनंद, हे समाधान काय वेगळंच असतं. अनुभवायचं असेल तर मळ्यात जावं लागतं, काम करावं लागतं, मग हा आनंद भेटतो. नंतर मग आम्ही दोघांनी मिळून थोड्याशा शेंगा तोडल्या, टाइमपास केला, गप्पा मारल्या, काम करत सगळं केलं. नंतर माझ्या लक्षात आलं, शिवच्या पायात बघितलं, शिवचं एक पैंजण हरवलंय. सगळीकडे शोध चालू झाली, पण ते काही सापडलं नाही. नंतर मग कंटाळून आम्ही म्हटलं चला आता टाईम झालेला आहे, घरी जायचं. सगळं आवरून घेतलं, पैंजण काय पुन्हा भेटलंच म्हणून आम्ही घरी गेलो. पण घरी गेल्या बघा साहेबांनी मला ते पैंजण दिलं, तेव्हा मग मला कुठे माझ्या जीवाला समाधान वाटलं.